मी आपल्या सर्वांसाठी जास्तीत जास्त बेसिक म्हणजे जुन्या प्राचीन काळापासून गणितांचा किंवा कोणत्या विषयाचा कसा संदर्भ आहे याच्याशी धरून मी आपल्या मुलांना सांगत असतो. तर आपण हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण मी असे विविध प्रकारचे माहिती मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला आता मी गणित विषयातील विविध संकल्पना आहेत, तर त्यातील एक म्हणजे आपली अधिक, बेरीज म्हणतात आता सध्या, ॲडिशन हा आहे. तर ही संकल्पना का गरजेची पडली? तर प्राचीन काळी आपण जंगलामध्ये राहायचो, तर तेव्हा घरातील काही सदस्य विविध फळे गोळा करायला जायचे. ते फळे आणल्याच्यानंतर त्या सदस्याने 5 फळे आणले, याने 2 आणले, 4 आणले, तर असं मोकल्या जायचे. पण त्याला कुठंतरी गरज पडू लागली, काहीतरी एक चिन्ह द्यायची किंवा काहीतरी एक संकल्पना पडली. त्याच्यानंतर माणूस हा शेती करू लागला. तर शेतात किती गोण्या झाल्या, गहू किती गोण्या, ज्वारी किती गोण्या. ह्याच्या पुढीच्या कालांतरात गेलं तर राजेशाही पद्धत किंवा एक वस्ती करून राहिला. तो वस्ती करून राहत असताना एकत्र गाव किंवा राज्य निर्माण व्हायला, मग तेव्हा कर पद्धती निर्माण झाली. तर तेव्हा तिथं किती मुक्का म्हणजे नाणे, किती काय पोती जमा केली जायचे. मग तेव्हा गरज पडू लागली. तर मग भास्कराचार्य यांच्या लीलावती ग्रंथामध्ये आपलेली असे बरेच उदाहरणं एक भेटतात. तर त्यांचा इसवी सन पूर्वी 1500चा कार्यकाल आहे व तसेच बरेच विद्यापीठे आहेत प्राचीन, त्याच्यामध्ये तसे पौराणिक उदाहरणे भेटतात बेरजेचे, की किती पोती आणली, किती वस्त्रे आणली किंवा किती दागिने जमा केली आपल्या राज्यामध्ये, असे बरेच उदाहरणं भेटतात. तर भास्कराचार्यांच्या लीलावती ग्रंथात असे उदाहरणं होतं. त्याप्रमाणे बेरीज कशासाठी असते मी आज तुम्हाला सांगितलं, किंवा का गरज पडली, आणि ते जे असतं ते मी सांगणार आहे. किंवा बेरीज मुलांना कशी शिकवायला पाहिजे. फक्त आपण शिकवतो की 1 अधिक 2 5 अधिक 7, पण ह्याच्या मागल्या काही गोष्टी पण मुलांना सांगितल्या पाहिजेत आणि त्याच्या संकल्पना त्यांच्या व्यवस्थित क्लिअर झाल्या पाहिजेत. 1 अधिक 5 2 अधिक 5 पण काय आहे, कशामुळे करायची गरज पडते, आपल्या व्यावहारिक जीवनात त्याचा आपण कसा उपयोग करतो. जागतिक लेवलला प्रत्येक सुधारित संस्कृती असेल कुठेही बेरीज ही वापरात येते. ती फक्त गणितापुरती मर्यादित न राहता आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगात येते. ह्या गोष्टी मुलांना समजल्या पाहिजेत, ते खूप महत्त्वाचं आहे. तर मुलांनो, आज आपण बेरीज कशी करायची हे पाहणार आहोत. चला.